निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। नामांकित हॉस्पिटलमध्ये जन आरोग्य योजनेत उपचारासाठी 20,000ची लाच, हॉस्पिटल कर्मचारी व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल। संगमनेर शहरातील नामांकित मेडिकवर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णावर शस्त्रक्रिया व उपचार करून देण्यासाठी तब्बल 20,000 रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पडताळणीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हॉस्पिटलमधील योजनेचा कर्मचारी आणि व्यवस्थापक अशा दोघांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 मे 2025 रोजी तक्रारदाराच्या आईवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमधील योजनेचा कर्मचारी सुभाष दगडू धातवड व 29 वर्ष राहणार फुलेवाडी फाटा संगमनेर याने 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। एवढेच नव्हे तर पैसे दिल्यानंतर कोणतेही अधिकृत बिल मिळणार नसल्याचे सांगून रक्कम स्वीकारण्याची तयारीही दर्शवल्याचा आरोप आहे। तक्रारदाराने याबाबत हॉस्पिटलचे व्यवस्थापक सुजित दामोदर गायकवाड वय 34 वर्ष राहणार मालदाड रोड संगमनेर यांच्याकडे बिलाबाबत विचारणा केली असता जे ठरले आहे त्यात कमी होणार नाही असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्याच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या संपूर्ण संभाषणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग तक्रारदाराने केले होते। त्याची अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लाच मागणीचा प्रकार प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे समोर आले। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवार दिनांक 20 जुलै रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 697/2026 नोंदवण्यात आला आहे। आरोपी सुभाष धातवड आणि सुजित गायकवाड यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अ व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे सर्वसामान्य रुग्णांसाठी असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून उपचारासाठी लाच मागितल्याच्या आरोपामुळे संगमनेरमधील मेडिकवर हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। या प्रकरणात पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।